वणी येथे एक हिंदू कुटुंब राहत होतं गेल्या अनेक वर्षापासून. त्या ठिकाणी एक मुस्लिम युवक गेले 4 वर्षापासून एका हिंदू मुलीला ब्लॅकमेल करत होता आणि तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलं, माझ्याबरोबर अफेअर नाही केलं, माझ्याबरोबर मैत्री नाही केली, तर तुझ्या आई-वडिलांचा मी खून करील, अशा पद्धतीनं तिला त्रास देत होता. 1-2 वेळा पोलीस स्टेशनला त्या तक्रारी दिल्या होत्या, परंतु पोलिसांनी काही दाद दिली नाही. त्यामुळे ते कुटुंब स्वतःचं राहायचं घर सोडून नाशिकला राहायला आले. तरी त्या मुलाचा त्रास असल्यामुळे त्यांना माहिती मिळाली आणि भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मी त्यांच्या घरी गेलो असता त्या मुलाचं कॉल रेकॉर्डिंग ऐकलं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की "जर तू माझ्याशी लग्न नाही केलं, तर मी तुझ्या आई-वडिलांचा खून करील." त्यामुळे भीतीपोटी 12वी सायन्सची परीक्षेला सुद्धा त्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी पाठवलं नाही. इतकं भयानक हे प्रकरण असताना वणीत ज्यावेळेस मी गेलो, त्यावेळेस त्या मुलाविषयी कोणी सांगायला नकार दिला, इतकी त्याची दहशत आहे. काही अल्पसंख्याक कुटुंब राजरोस, अफू, चरस, गांजा, अवैध दारू विक्री करताय आणि ते इतके मस्तवाल झालेले आहे, की एक पोलीस सुद्धा त्यात सहभागी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं कॉल रेकॉर्ड तपासा, असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांच्या संगनमतानं हा अवैध दारूचे धंदे वणीत चालू आहे, अशी तिथली सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र भावना आहे. परंतु प्रत्यक्ष कोणी पुढे येऊन नाव सांगत नाही, इतकी त्या कुटुंबांची दहशत त्या वणीमध्ये आहे. आणि असं असताना पोलीस काय करतात? असा प्रश्न आम्ही पोलिसांना विचारलेला आहे. पोलीस ठाण्यात त्या मुलाविषयी तक्रार दाखल झाली आणि तुमचं म्हणणं आहे की तो त्याला फरार करून देणार होता. काय ते? पोलिसांनी तक्रार दाखल करण्यापूर्वीच पत्र काय असतं ते आणि पोलिसांची एक कारवाई गोपनीय माहिती ही त्या मुलाच्या मोबाईलवर गेली. मुलाने त्या मोबाईलवरून वडिलांना कशी पाठवली? कोणत्या पोलिसांनी ही बाहेर पाठवलं? याची चौकशी झाली पाहिजे आणि कोणते-कोणते पोलीस खात्यातले पोलीस अधिकारी असतील, पोलीस असेल त्याच्यात सहभागी आहे, त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. तुम्ही या संदर्भात कुठे या संदर्भात मी ग्रामीण एस-पी साहेब यांना कळवलं, नाशिकचे सी-पी साहेब यांना पण कळवलं. त्याच दिवशी कळवलेलं आहे आणि त्यानुसार कारवाई झाली. पण त्या एकंदरीत जी एफ-आय-आरची कॉपी आली ती बघता 4 वर्ष जो मुलगा अशा पद्धतीने छळत होता आणि किरकोळ गुन्हे जर लावत असाल आणि मुलाला जर परराज्यात पळून जायला मदत करत असतील पोलीस, तर 100% पोलिसांचं रेकॉर्ड तपासलं पाहिजे, मोबाईलची तपासणी झाली पाहिजे आणि पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. याबाबत? मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा मी याबाबतची तक्रार नोंदवलेली आहे. तिथं पण गंभीर दखल घेतील अशी माझी खात्री आहे. परंतु पोलीस खातं जर अशा पद्धतीने वागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय? हा पण एक मोठा प्रश्न आहे. मला त्या तिथल्या पोलीस अधिकारी ज्या महिला आहेत, त्यांच्याविषयी तिथल्या नागरिकांनी तक्रारी केल्या, की आम्ही काही जर तक्रार दाखल करायला गेलं, तर उडवाउडवीची उत्तरं देतात. तक्रार दाखल करून घेत नाहीत. यापूर्वीच्याही त्यांच्या तक्रारी आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. हे प्रकरण गंभीर आहे. वणीची ताबडतोब दखल घ्यावी. पोलीस ग्रामीण पोलीस आधी एस-पी, ग्रामीण पोलीस एस-पी आणि आता ती नाशिकमध्ये राहायला आली. ती एक कुटुंब इतकं घाबरलेलं आहे, की जबाब द्यायला वणीला बोलावलं. त्यांनी सांगितलं, "आम्हाला जबाब वणीला येऊ शकणार नाही." इतकं दहशतीत ते कुटुंब आहे. त्यामुळे मी शहराचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना पण ती माहिती दिली. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 ते 1 मार्च 2026 या कालावधीत आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून तिचा सातत्याने मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. भावनिक दबाव, धमक्या आणि ब्लॅकमेल करून आरोपीने तिला वारंवार भेटीसाठी बोलवल्याच्या तक्रारी नमूद आहे. तक्रारीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपीने संकेश्वर मंदिर परिसरातून कारमध्ये बसून वणी फोपशी रोडवरील निर्जन ठिकाणी नेलं. तेथे धमकी आणि मारहाण करून पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेनंतर बदनामी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देत तिला गप्प राहण्यास भाग पाडण्यात आल्याचंही फिर्यादीत नमूद आहे. या छळानुसार पीडित मुलगी तीव्र मानसिक तणावाखाली गेली असून तिने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.
भीतीच्या वातावरणामुळे कुटुंबियांनी शिक्षणही बंद ठेवावे लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढे कुटुंबियांनी वणी येथून नाशिक येथे स्थलांतर केलं तरीही आरोपीकडून त्रास सुरूच असल्याचा आरोप आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपींनी पीडितेच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाला लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने गंभीर भूमिका घेतली आहे. भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी आरोप केला आहे की गुन्हा दाखल होण्यापूर्वीच काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला सावध करून त्याला परराज्यात पळवून जाण्यास मदत केली. तसेच पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती आरोपीपर्यंत कशी पोहोचली याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोक्सो कायदा कलम 4, 6, 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.